लास्ट व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी कॅश फ्लो स्टेटमेंटचा आपल्याला प्रॉब्लेम दिला जातो त्यावेळी त्या प्रॉब्लेममध्ये जे ॲडजस्टमेंट असतात त्या ॲडजस्टमेंट आणि प्रॉब्लेमच्या असेट अँड लायबिलिटी साईडला जे आयटम दिलेले असतात त्याच्या आधारावर वर्किंग नोटमध्ये कोणकोणती लेजर अकाउंट आपल्याला ओपन करावी लागतात ते पाहिलेलं आहे. ओके, मग ह्या व्हिडिओमध्ये जी लेजर अकाउंट आपण ओपन करतो त्यामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन असतं किंवा ते असेट किंवा लायबिलिटी साईडचे जे आपण लेजर अकाउंट ओपन करतो त्यांचा बॅलन्स कोणता म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग कशा पद्धतीने घेतला जातो ते आपण बघणार आहोत. ओके, मग आधी ह्या समोर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्या प्रॉब्लेमसाठी जी लेजर अकाउंट आपल्याला ओपन करावी लागणार आहे ती पहिल्यांदा बघूया. पहिलं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी. कारण लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीशी रिलेटेड आपली पहिली ॲडजस्टमेंट आहे आणि मशिनरीशी रिलेटेड तिसरी ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. त्यानंतर पुढची जी दोन लेजर अकाउंट आपल्याला ओपन करावी लागणार आहेत ती आहेत प्रोव्हिजन फॉर टॅक्स आणि प्रपोज डिव्हिडंड. कारण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेममध्ये अदर इन्फॉर्मेशनमध्ये काही इन्फॉर्म केलेलं नसलं तरी लायबिलिटी साईडला हे जर दोन अकाउंट असतील तर ती आपल्याला कंपल्सरी वर्किंग नोटमध्ये लेजर अकाउंट म्हणून ओपन करावी लागतात. ओके, मग आता एक्झॅक्टली कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागणार ते बघणार आहोत. त्यासाठी बघा या पद्धतीने मी लेजर अकाउंट चारही ओपन करून घेतली आहे. पहिलं लँड अँड बिल्डिंग आहे, सेकंड प्लांट अँड मशिनरी आहे, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे अँड नेक्स्ट जे आहे ते आहे प्रपोज डिव्हिडंड. आता ज्यावेळी लेजर अकाउंट आपण ओपन करतो त्यानंतर पहिलं जे आपण काम करतो ते म्हणजे त्याचा जो ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स त्यांनी जो प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो बॅलन्स शीटला तो पहिल्यांदा ट्रान्सफर करून घेतो. तो ट्रान्सफर करत असताना एक गोष्ट लक्षात आपल्याला ठेवायची आहे ते म्हणजे असेट ऑलवेज डेबिट बॅलन्स अँड लायबिलिटी ऑलवेज क्रेडिट बॅलन्स. ह्याचाच अर्थ काय, तर असेटचा ओपनिंग बॅलन्स हा नेहमी डेबिट साईडला येतो तर लायबिलिटी साईडचे जे आयटम असतात त्यांचा ओपनिंग बॅलन्स हा क्रेडिट साईडला येतो. ओके, मग आता त्या पद्धतीने पहिल्यांदा त्यांचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. पहिलं आपलं अकाउंट आहे लँड अँड बिल्डिंग. त्याचा ओपनिंग बॅलन्स बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असणार. ओपनिंग क्लोजिंग लँड अँड बिल्डिंग 80,000 आणि 90,000 म्हणजे 80,000 हा 2019चा आहे आणि 2020चा 90,000 आहे. त्या अर्थी 80,000 ओपनिंग आहे, 90,000 क्लोजिंग आहे. मग तो मी त्याच्या लेजरला ट्रान्सफर करून घेणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 90,000. ओके, सेम याचप्रमाणे प्लांट अँड मशिनरीचा बघूया. प्लांट अँड मशिनरीचं किती आहे बघा 40,000 अँड 1,00,000. तो पण ट्रान्सफर करून घेणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 1,00,000. असेट झालं. आता लायबिलिटी साईडला नियम बदलतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला इफेक्ट जो होतो तो म्हणजे काय, तो ओपनिंग बॅलन्स हा कुठे घ्यायचा आहे आपल्याला क्रेडिट साईडला. आता प्रोव्हिजन फॉर टॅक्सचा ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स बघूया. प्रोव्हिजन फॉर टॅक्स ओपनिंग काही नाही आहे, क्लोजिंग आहे 25,000. मग प्रोव्हिजन फॉर टॅक्सला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे इथे आपल्याला जो ओपनिंग घ्यायचा होतो तो नील दिसणार आणि क्लोजिंग दिला आहे तो मी तिथे दाखवणार. टू बॅलन्स क्रेडिट डाऊन 25,000. सेम याचप्रमाणे प्रपोज डिव्हिडंडचं बघूया. प्रपोज डिव्हिडंड काय दिलं आहे, ओपनिंग नाही आहे, क्लोजिंग फक्त दिलं आहे 20,000. मग तो त्याच्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करणार. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग नाही म्हटल्यानंतर नील आणि टू बॅलन्स क्रेडिट डाऊन 20,000. हे झालं पहिल्यांदा जे त्यांनी लेजर अकाउंटचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स दिले होते ते. ओके, झाले. आता ॲडजस्टमेंट बघणार. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, पहिली ॲडजस्टमेंट बघा. ड्युरिंग द इयर 2020 डेप्रिसिएशन ऑफ ₹8,000 अँड ₹10,000 हॅव बीन चार्ज ऑन लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे डेप्रिसिएशन आपल्याला दाखवायचं आहे लँड अँड बिल्डिंगवर 8,000 आणि प्लांट अँड मशिनरीवर 10,000. ओके, दोन्ही लेजरच्या क्रेडिट साईडला आपल्याला डेप्रिसिएशन दाखवायचं आहे. पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंगचं 8,000 दाखवलं, त्यानंतर प्लांट अँड मशिनरीचं बाय डेप्रिसिएशन 10,000. ओके, आता नेक्स्ट आता सेकंड ॲडजस्टमेंट ही आपली इंटेरियम डिव्हिडंड. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यामध्ये त्याचा डायरेक्टली इफेक्ट कॅश फ्लोला आपल्याला दाखवायचं आहे. त्यामुळे आता डायरेक्टली तिसरी ॲडजस्टमेंट बघणार. तिसरी ॲडजस्टमेंट बघा.
During the year 2020, machinery having a book value of rupees 8,000 was sold for rupees 7,500. 8,000 किमतीची मशिनरी 7,500ला विकलेली आहे. ओके, मग त्याचा इफेक्ट प्लांट अँड मशिनरीला पहिल्यांदा जी आपण सेल केलं त्याची एंट्री बाय कॅश ऑर बँक 7,500. 8,000 ॲक्च्युअलमध्ये बुक व्हॅल्यू होती किंवा प्राईज होती, विकताना ती 7,500ला विकली. म्हणजे 500 हा जो डिफरन्स आहे दोन अमाऊंटमधला तो आहे आपला लॉस. त्यामुळे तो सुद्धा क्रेडिट साईडला देणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हवं तर तुम्ही मेन्शन करू शकता तिथे लॉस म्हणून, आणि जो लॉस झालेला आहे ती अमाऊंट इथे आपण दाखवणार आहोत. ओके, आता अजून काही ॲडजस्टमेंट आहे का ते चेक करणार. मग आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये 3च ॲडजस्टमेंट होते, त्याचे इफेक्ट आपण दाखवले, तर काही नाही. त्यामुळे आता सरळ लेजर अकाउंट आपण काय करू शकतो, क्लोज करू शकतो. पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग मी क्लोज करणार. 98,000 दिसते क्रेडिट साईड. डेबिट साईडला 80,000 आहे. बॅलन्सिंग फिगर जी 18,000 18,000 येते ते आपण काय दाखवणार, कॅश अँड बँक. आणि ज्या अर्थी ते डेबिट साईडला कॅश अँड बँक बॅलन्स देतो 18,000, त्या अर्थी ती काय म्हणून घेणार आपण, परचेस म्हणून दाखवणार कॅश फ्लो स्टेटमेंटला. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी क्लोज करताना 1,80,000ला, बरोबर, 1,18,000ला क्लोज करणार आहोत. इथे सुद्धा आपला डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साईडला बॅलन्सिंग फिगर येते 78,000, त्यामुळे त्यालासुद्धा टू कॅश ऑर बँक दाखवणार, परचेस म्हणून आपल्याला ते घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट आता आपण जे क्लोज करणार ते प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्सला आतापर्यंत फक्त डेबिट साईडला तुमची फिगर दिसणार 25,000, तीच आपण ट्रान्सफर करणार कोणत्या म्हणजे अकाउंट ज्यावेळी आपण क्लोज करणार प्रोव्हिजन फॉर टॅक्स ते कितीला क्लोज होणार, 25,000ला. बॅलन्सिंग फिगर आपली क्रेडिट साईडला दिसते, त्याला आपण म्हणणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, सेम त्याचप्रमाणे नेक्स्ट चौथा आपण लेजर अकाउंट क्लोज करणार. आतापर्यंत फक्त म्हणजे तुम्ही ज्यावेळी आखणार त्यावेळी आपल्या लक्षात येईल की फक्त आपण बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे, क्रेडिट साईडला काही नाही. त्यामुळे अकाउंट क्लोज होणार 20,000ला. बॅलन्सिंग फिगर ही क्रेडिट साईडला दिसणार ॲज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. ओके, ह्याप्रमाणे आपल्याला वर्किंग नोटचे इफेक्ट लेजर अकाउंटला दाखवावे लागतात, प्लस वर्किंग नोट क्लोज करावे लागते. ओके, आय होप जे मी वर्किंग नोटचं कॅल्क्युलेशन सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता वर्किंग नोट आणि प्रॉब्लेमचा कॅश फ्लो स्टेटमेंट ज्यावेळी ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंट करणार त्यावेळी त्याचा इफेक्ट कसा होणार ते बघणार आहोत. ओके, चालेल, मग थँक्यू.